श्री गुरुदेव दत्त. आपल्या अध्यात्मकथा या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रमधील अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय असा अध्याय 2. या अध्यायामध्ये कलियुगाची सुरुवात, कलीचा पृथ्वीवरील वाढता प्रभाव, देवतांची चिंता, ब्रह्मदेव यांचे मार्गदर्शन आणि अखेरीस भगवान दत्तात्रेयांचा श्रीपाद श्री वल्लभ या रूपातील दिव्य अवतार याचे अतिशय सुंदर वर्णन करण्यात आले आहे. तर चला सुरू करूया आजची दिव्य कथा. द्वापारयुग संपले आणि हळूहळू पृथ्वीवर कलियुगाची सुरुवात झाली. सुरुवातीला लोक धर्माचे पालन करत होते, देवभक्ती करत होते, सत्य बोलत होते. परंतु काळ जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा कलियुगाचा प्रभाव वाढू लागला. मानवाच्या मनात लोभ, क्रोध, मत्सर, अहंकार आणि स्वार्थ वाढू लागला. लोक सत्य सोडून असत्याचा मार्ग स्वीकारू लागले. आई वडील, गुरु आणि देव यांचा आदर कमी होऊ लागला. धर्मापेक्षा पैसा मोठा वाटू लागला. लोक बाहेरून धार्मिक दिसत होते, पण मनातून अधर्म वाढत होता. गरीब, दुर्बल आणि साधू संतांचा अपमान होऊ लागला. यज्ञ, दान, तपश्चर्या आणि वेदाध्ययन कमी होत गेले. संपूर्ण पृथ्वीवर पापाचे वातावरण निर्माण झाले. कलियुगाचा अधिपती कली अत्यंत कपटी आणि मायावी होता. तो थेट लोकांच्या मनामध्ये प्रवेश करून त्यांना चुकीच्या मार्गाला लावत होता. कली लोकांना सांगत होता, भोग हाच जीवनाचा आनंद आहे. धर्म, साधना आणि भक्ती याला काहीच अर्थ नाही. हळूहळू लोक मोह, माया आणि वासनांमध्ये अडकत गेले. सत्य बोलणाऱ्या व्यक्तींची थट्टा केली जाऊ लागली. धार्मिक लोकांना मूर्ख समजले जाऊ लागले. कलीच्या प्रभावामुळे भाऊ भावाशी भांडू लागला, मित्र शत्रू बनू लागले आणि समाजामध्ये अशांती वाढू लागली. पृथ्वीवरील पाप इतके वाढले की देवताही चिंतेत पडल्या. ऋषीमुनींच्या यज्ञामध्ये विघ्ने येऊ लागली. भक्तांना त्रास दिला जाऊ लागला. संतांची निंदा होऊ लागली. संपूर्ण पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होत असल्याचे पाहून सर्व देवता एकत्र जमल्या. सर्व देवता ब्रह्मदेव यांच्याकडे गेल्या. देव अत्यंत दुःखी झाले होते. त्यांनी ब्रह्मदेवांना विनंती केली, हे प्रभो, पृथ्वीवर अधर्म वाढत चालला आहे. काही लोकांना चुकीच्या मार्गावर नेत आहे. भक्त दुःखी झाले आहेत. धर्माचे रक्षण कोण करणार? देवतांची करुण हाक ऐकून ब्रह्मदेव गंभीर झाले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवांनो, कलियुगात मानवाची बुद्धी भ्रमित होईल. लोक धर्म विसरतील. परंतु अशाच काळात गुरुतत्वच मानवाला तारू शकते. ते पुढे म्हणाले, स्वयं परमेश्वर दत्तावतार घेऊन पृथ्वीवर प्रकट होतील आणि भक्तांचे रक्षण करतील. हे ऐकताच सर्व देवतांना आशा निर्माण झाली. त्यानंतर सर्व देवांनी भगवान दत्तात्रेयांचे स्मरण केले. संपूर्ण वातावरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाने भरून गेले. देवतांची भक्ती आणि प्रार्थना पाहून दत्तप्रभू प्रसन्न झाले. ते म्हणाले, धर्मरक्षणासाठी आणि भक्तांच्या उद्धारासाठी आम्ही पृथ्वीवर अवतार घेऊ. आंध्र प्रदेशातील पिठापूर या गावात अप्पलराज आणि सुमती नावाचे एक धार्मिक दाम्पत्य राहत होते. दोघेही अत्यंत सात्विक आणि दत्तभक्त होते. त्यांच्या घरी दररोज पूजा, जप, दान, धर्म आणि अतिथी सेवा होत असे. परंतु त्यांना एक दुःख होते. त्यांना संतान सुख नव्हते. सुमती माता नेहमी दत्तप्रभूंना प्रार्थना करत असे, हे प्रभू, आम्हालाही तुमच्यासारखा सद्गुणी पुत्र द्या. एके दिवशी श्राद्धाचा दिवस होता. घरात ब्राह्मण भोजनाची तयारी सुरू होती. इतक्यात दारावर एक तेजस्वी यती भिक्षा मागण्यासाठी आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. सुमती मातेला त्या यतीमध्ये दैवी शक्ती जाणवली. तिने अत्यंत नम्रतेने आणि श्रद्धेने त्यांना भिक्षा दिली. त्या क्षणी यती अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुझी भक्ती पाहून आम्ही आनंदित झालो आहोत. आम्हीच तुझ्या पोटी जन्म घेऊ. हे बोलून ते अदृश्य झाले. सुमती मातेला समजले की ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वयं दत्तप्रभू होते. काही काळानंतर सुमती मातेला तेजस्वी पुत्र झाला. घरामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. त्या दिव्य बालकाचे नाव ठेवण्यात आले श्रीपाद श्री वल्लभ. लहानपणापासूनच त्या बालकामध्ये अद्भुत तेज दिसत होते. ते अत्यंत बुद्धिमान, शांत आणि करुणामय होते. लहान वयातच त्यांनी वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. त्यांच्या दर्शनाने लोकांचे दुःख दूर होत असे. अनेकांना त्यांच्या रूपामध्ये स्वयं दत्तप्रभूंचे दर्शन होत असे. भक्त हो, या अध्यायातून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे संदेश मिळतात. पहिला संदेश,
कलियुगात गुरुभक्ती हाच सर्वात मोठा आधार आहे. दुसरा संदेश, अधर्म कितीही वाढला तरी ईश्वर भक्तांचे रक्षण करतो. तिसरा संदेश, श्रद्धा, सेवा आणि भक्ती यामुळे गुरुकृपा प्राप्त होते. आणि चौथा संदेश, गुरुतत्व हेच कलियुगातील मानवाचे खरे रक्षण करणारे तत्व आहे. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रच्या अध्याय 2 मध्ये कलियुगाचे स्वरूप, कलीचा प्रभाव आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारांचे वर्णन करण्यात आले आहे. ही कथा फक्त धार्मिक नाही तर आजच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढील अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद